श्रीनाथ बाबा शांती मंदिर येथे बाल संस्कार शिबिरास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव प्रकाशजी तायडे यांची भेट। बाळापूर तालुक्यातील हातरुण येथे श्रीनाथ बाबा शांती मंदिर संस्थान हातरुण द्वारा आयोजित बाल संस्कार शिबिर हे मागील 12 दिवसापासून हातरुण येथे सुरू आहे। या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाशजी तायडे यांनी दिनांक 16 मे गुरुवार रोजी भेट देऊन विद्यार्थ्यांची चर्चा केली। तसेच प्रास्ताविकमध्ये प्रकाशजी तायडे म्हणाले की आध्यात्मिक व आत्मिक शक्ती मजबूत करण्यासाठी असे शिबिर घेणे आता काळाची गरज आहे। यावेळी प्रशिक्षणार्थी म्हणून हबप अवारे महाराज, भागवताचार्य जगदीश महाराज चोरे, गायनाचार्य अमोल महाराज चोरे, मृदंगाचार्य उमेश महाराज निर्मळ, ऋषी महाराज थोटे हे सर्व प्रशिक्षण देत आहेत। तर संस्थेचे सचिव हर्षवर्धन पारसकर, व्यवस्थापक विश्वस्त स्वप्नील पाठक यांचे अथक परिश्रम घेऊन हे शिबिर मागील 12 दिवसापासून सुरू आहे। तर या शिबिराचा समारोप दिनांक 25 मे रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती हबप अवारे महाराज यांनी माध्यमाशी बोलताना दिली। इकडे पहा बाबाजी। साधारण 20 दिवस 25 दिवस लागतो, 21 दिवस लागतो असे आमच्या आदरणीय अवारे महाराज यांच्या आमंत्रणाने मी इथं खास उपस्थित झालो। असे आमचे चिरंजीव समान आमचे स्वप्नीलजी पाठक ही शिदोरी आहे ना, याची आठवण तुम्हाला मोठे झाल्यावर खूप आहे। महाराजांची आठवण येईल, या सगळ्या मित्रांची आठवण येईल, जे तुम्हाला शिकवतात त्यांची आठवण येईल, जे प्रत्यक्ष जगाचे असते ते। आज जे तुम्ही शिकताय ते तुमच्या आध्यात्मिक शक्ती मजबूत करण्यासाठी जवळ जाणे, आपल्या संतांची वाणी समजणे, ही शिदोरी आपली आध्यात्मिक शक्ती मजबूत करण्यासाठी फार गरजेचे आहे। ते तुम्ही आज शिकताय आणि शाळेत जे शिकता ते तुम्ही पैसे कमवण्यासाठी शिकता, अर्थार्जन करण्यासाठी शिकता, प्रपंच चालवण्यासाठी शिकता। आणि ह्या दोन्ही गोष्टी जो व्यवस्थितपणे सांभाळू शकते तो आयुष्यात खूप मोठा होते, खूप मोठी प्रगती करते। आज जर तुम्ही पूर्ण वेळ तल्लीन होऊन मन लावून इथं दिला तर तुमचं भविष्य सुरक्षित राहील, हे लक्षात घ्या। आणि खरोखर महाराज तुमचं आभार व्यक्त करतो की हे सामाजिक दायित्व, हे धार्मिक दायित्व कुठल्याही प्रकारची फी न आकारता, कुठल्याही प्रकारचे पैसे न घेता, लोकवर्गणीतून लोकसमाजातून लोकांना प्रेरित करून तुम्ही 21 दिवसाचा कॅम्प मध्ये नाही, 21 पंक्तात म्हणजे 42 पंक्तात लाख गोष्ट नाही, आम्हाला माहित आहे, पण कुठल्याही प्रकारची मदत न घेता तुम्ही हे काम करता। खरोखर तुम्ही आमच्यासाठी आदरणीय आहे। तुम्ही एक सामाजिक घडवून फेडताय, धार्मिक घडवून फेडताय। तुम्हाला असं वाटतं की भाऊ तुम्ही सहभागी व्हा, तुम्ही थोडंसं आम्हाला मदत करा, तर हे मंदिर माझंच आहे, तुम्ही सगळी माझी आदरणीय मंडळी आहे, मी सदैव तुमच्या पाठीशी तन मन, तुम्हाला जी जी मदत लागेल। पण पुढच्या वेळेस आज 140 मुलं आहेत, पुढच्या वेळेस आपल्याला इथं 300 पोरं दिसले पाहिजे। त्यासाठी आपल्याला 1 महिना आधी 2 महिना आधी काही व्यवस्थित तयारी करावी लागली आणि त्याची एवढी मदत आम्हाला आयुष्यात भविष्यात झाली, खूप मदत झाली, ते आता बंदच झालं। आणि आज या ठिकाणी आजूबाजूच्या सर्व परिसरातील जी बालगोपाळ आहे यांची सगळ्यांची एकमेकांशी ओळख झाली, एकमेकांची चांगली मैत्री याच्यात तुम्ही डबल आले पाहिजे, दरवर्षी तुम्ही या ठिकाणी आले पाहिजे आणि आपल्याही गावात आपण आपला हरिपाठ सुरू केला पाहिजे, आखाडा सुरू केला पाहिजे। या गोष्टीतून म्हणजे नक्की तुम्हाला माता ज्या आशेने या ठिकाणी आलेले की तुमचा जो मुलगा आहे बेसनी खरा बोलणारा आणि आध्यात्मिक शक्ती ठेवणारा, आत्मिक शक्ती ठेवणारा, आत्मबळ ठेवणारा मुलगा तुमचा राहील, हा विश्वास या ठिकाणी महाराजांच्या वतीने मी तुम्हाला देतो।
आणि तुम्ही अशीच पद्धतीने या ठिकाणी येत राहावं. हे भावसंस्कार शिबिर आणखी माझ्याच भागातील आहे म्हणून आणखी मोठं व्हावं यासाठी मला जे जे गरज वाटली तेथे तुम्ही आदेशित करावं. कमीत कमी 10 ते 15 गावचे विद्यार्थी आहेत आणि या मुलांना काहीतरी संस्कार घडले पाहिजे. एक सामाजिक आपल्यावर ऋण आहे, या ऋणातून काहीतरी आपण उत्तीर्ण व्हावं याच्यासाठी हा छोटासा उपक्रम मी चालू केलेला आहे. या ठिकाणी कोणी भेट दिली? या ठिकाणी राजकीय क्षेत्रातली बरीच मंडळी आली, तसेच आमचे महाराज मंडळी बरीच येऊन गेले. सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. जवळजवळ सर्व पक्षाची मंडळी या ठिकाणी नेते येऊन गेलेले आहे. आज फक्त प्रकाशभाऊ तायडे झाले आज सकाळपासून. हे 25 तारखेला शेवट आहे, 25 तारखेला समाप्त होईल. शिक्षक आहेत, जगदीश महाराज चोरे आहेत प्रशिक्षक, अमोल महाराज काळे प्रशिक्षक आहेत, मृदंगाचार्य उमेश महाराज आहे, गायन शिकवायला ऋषिकेश महाराज छोटे आहेत. सर्व मंडळी आमची प्रशिक्षक आहेत. निःशुल्क प्रशिक्षण आहे सर्व, कारण आमच्या शिक्षकांना सुद्धा काही मानधन नाही याच्यात. लोकांच्या सहभागातून लोकांनी जेवणाची व्यवस्था लोकांनी केली सर्व. आणि आम्ही या मुलांच्याकडून विनाशुल्क, यांच्याकडून फी वगैरे काही नाही यांच्याकडे. उलट आम्ही त्यांना पुस्तकं, जे आवश्यक पुस्तकं आहे ते पुस्तकं आम्ही पुरवतो यांना. माझं नाव श्रीकृष्ण महाराज आवारे.